सोपं आहे आणि आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलं होते की आपण सायन्स अँड टेक्नॉलॉजी हा जो विषय तो मी शिकवायला सुरू केलेला आहे। आता सर्वात अगोदर मी सांगतो की मी हा विषय कशामुळे शिकवतोय, तर मला सायन्स आणि टेक्नॉलॉजी या विषयामध्ये बरीच काय आवड आहे। गेल्या 7 वर्षापासून मी फिजिक्स हा विषय 11th आणि 12th ला शिकवतो, म्हणून जेवढे विषयाचे जे कंटेंट्स आहेत जे आता 10वीला आलेले आहेत तर बरेच विद्यार्थ्यांना ते जमत नाही, म्हणून ते चांगल्या प्रकारे क्लिअर व्हावं म्हणून मी 9th आणि 10th जे सिलेबस वाईज जेवढे कंटेंट्स आहेत ते त्यांना मी व्हिडिओ लेक्चरचं सहाय्याने बनवून आपल्यासाठी या ठिकाणी देते। तर सर्वात अगोदर आपण पाहू की मागच्या लेक्चरमध्ये आपण काय काय पाहिलं होतं पहा। तर आपण सायन्स अँड टेक्नॉलॉजी हे जो सब्जेक्ट आहे तर त्याच्यामध्ये आपण त्याला पार्ट 1 मध्ये जसे किती टॉपिक्स आहेत ते सांगितलं होतं पहा। तर फिजिक्सचे 6 आणि केमिस्ट्रीचे 4 असे टोटल 10 टॉपिक आपल्याला सिलेबसला दिले होते। त्यानंतर कोणकोणते फिजिक्सला 6 टॉपिक आहेत हे आपण पाहून घेतलं होतं आणि कोणते 4 टॉपिक्स केमिस्ट्रीला हे सुद्धा आपण मागच्या क्लासमध्ये पाहिलेले। त्यानंतर ग्रॅव्हिटेशनमध्ये कोणकोणते कंटेंट्स आहेत, तसं हे जे कंटेंट्स आहेत आपण बीट बाय बीट 1 बाय 1 पाहत जाणार आहेत। नंतर आपण मागच्या लेक्चरमध्ये की इफेक्ट ऑफ फोर्स ऑन एनी बॉडी, ज्यावेळेस आपण एखाद्या बॉडीवर फोर्स अप्लाय करू तर काय बॉडीमध्ये चेंजेस होतील ते हे आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलं होतं। त्यानंतर व्हॉट आर द फोर्सेस वी हॅव टू फॅमिलियर, मग कोणकोणते फोर्सेस आपण फॅमिलियर आहेत तर ह्याच्याबद्दल आपण डिटेलमध्ये मागच्या लेक्चरमध्ये पाहून आहे। त्यानंतर आपण मागच्या क्लासमध्ये लर्न केलं की ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय। आता आपल्याला पुढच्या कंटेंटसाठी जायचं आहे। ज्यांनी मागच्या क्लासमध्ये हे जे मी सांगितले ती माहिती जर नसेल किंवा माहिती करून घ्यायचं असेल तर या व्हिडिओच्या खाली मागच्या लेक्चरची लिंक आहे, तर त्या लिंकवर क्लिक करून काय काय आपण स्टार्टिंग केलेली आहे, कारण सुरुवातीपासून आपल्याला काय काय टॉपिक आहेत, कशा प्रकारे कंटेंट्स आहेत हे सगळं काही माहिती करून घ्यायचं असेल तर खालच्या लिंकला जाऊन क्लिक करा। तर आपण अगोदर एक न्यूटनबद्दल एक स्टोरी ऐकली होती पहा की न्यूटन हा एक सायंटिस्ट एका ॲपल ट्रीच्या खाली बसला होता। बसल्यानंतर त्याच्या डोक्यावर एक ॲपल पडला होता आणि तो ॲपल पडल्यानंतर त्यानं थिंक केलं की तो ॲपल हा व्हर्टिकली डाऊनवर्डच का पडला व तो हॉरिझॉन्टली किंवा इन्क्लाइन दुसऱ्या डायरेक्शननं का नाही गेला। त्याच्याबद्दल आपल्याला जे टोटल डिटेल स्टडी आहे ती आपण या चॅप्टरमध्ये करणार आहेत। तर याच्यामध्ये सर आयझॅक न्यूटननं कशा प्रकारे सांगितलेले की ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय किंवा ग्रॅव्हिटी म्हणजे काय याच्याबद्दल पूर्ण इन्फॉर्मेशन आपण पाहणार आहेत। तर सगळ्यात अगोदर ग्रॅव्हिटेशन काय पहा, तर हे कोण शोध लावला आहे सगळ्यात अगोदर सांगायचं पहा। ॲज वी लर्न द फेनॉमेनॉन ऑफ ग्रॅव्हिटेशन वॉज डिस्कवर्ड बाय द सर आयझॅक न्यूटन, म्हणजे सगळ्यात अगोदर हा फेनॉमेनॉन कोण सांगितला होता तर सर आयझॅक न्यूटननं। ॲज द स्टोरी गोज ही डिस्कवर्ड दॅट द फोर्स बाय सीइंग ॲन ॲपल fall फ्रॉम अ ट्री ऑन द ग्राउंड, तर त्या ठिकाणी त्यानं काय ऑब्झर्व केलं होतं की एक ॲपल आहे तो ॲपल ट्रीपासून काय झाला फॉल झाला आणि तो कशा प्रकारे पडला। ही वंडर्ड वाय ऑल द ॲपल्स फॉल व्हर्टिकली डाऊनवर्ड अँड नॉट ॲट ॲन अँगल टू द व्हर्टिकल, ते सगळे जे पडणारे जे ॲपल्स आहेत ते व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शनमध्येच का पडले, ते हॉरिझॉन्टली किंवा मग व्हर्टिकलला एखाद्या वेगळ्या अँगलमध्ये का नाही पडले याच्याबद्दल त्यानं स्टडी केलं होतं कोण सर आयझॅक न्यूटननं। तर त्या ठिकाणी आपल्याला पहा की एक क्वेश्चन विचारलेलं आहे सिलेबसमध्ये, वाय डू दे नॉट फ्लाय ऑफ द हॉरिझॉन्टल डायरेक्शन, तर तो हॉरिझॉन्टल डायरेक्शनमध्ये ॲपल का नाही पडला, तो व्हर्टिकली का स्ट्रेट व्हर्टिकली डाऊनवर्ड का पडला। तर आपल्याला त्या ठिकाणी रिझन माहिती आहे, स्ट्रेट व्हर्टिकली डाऊनवर्ड पडण्यामागं त्या ठिकाणी जे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे त्याच्याबद्दल न्यूटनने डिटेलमध्ये सांगितलं आहे, ते आपण ऑनवर्ड पाहणार आहेत। त्या ठिकाणी एक आपल्याला माहिती नसताना आपण जे आन्सर लिहिले ते कशा प्रकारे पडतो तर सांगितले पहा आपण, एनी ऑब्जेक्ट ऑन द अर्थ विल फॉल व्हर्टिकली डाऊनवर्ड, अर्थवर आपण कोणता जरी ऑब्जेक्ट घेतला आणि त्याला सोडलं तर ते काय होतो, सोडल्यानंतर काय होतो व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये पडून जातो। अँड नॉट ॲट एनी अँगल टू द व्हर्टिकल, समजा हे व्हर्टिकल आहे त्याला एखाद्या इन्क्लिनेशन किंवा वेगळ्या अँगलमध्ये जाऊन नाही पडत, तो कसा पडतो सरळ व्हर्टिकली डाऊनवर्ड। नॉर विल बी ऑब्जेक्ट फ्लाय हॉरिझॉन्टली, किंवा तो ऑब्जेक्ट हा हॉरिझॉन्टली कोणीकडे जात नाही। तर याचं रिझन हे आपल्याला ग्रॅव्हिटेशनवरून आपण सांगणार आहेत की कशा प्रकारे हे अशा प्रकारे ऑब्जेक्ट पडताना व्हर्टिकली डाऊनवर्डच का पडतो, तर याचं रिझन आहे आपल्याला माहिती की ग्रॅव्हिटेशन। तर याच्याबद्दल पुढं आणखी एक्सप्लेन केलेले पहा न्यूटननं, काय सांगितलेले पहा
आपल्याला एक फिगर दिलेली पहा, त्याच्यामध्ये काय दिले आपल्याला, द कन्सेप्ट ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स अँड द ग्रॅव्हिटेशनल फोर्स इन बिटवीन मून अँड अर्थ. म्हणजे या ठिकाणी आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे काय लर्न करणार आहेत आणि त्याच्यानंतर मून आणि अर्थमध्ये कशा प्रकारे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे हे आपण या ठिकाणी पाहणार आहेत. तर पहा या ठिकाणी काय दिले, काय सांगितले पहा त्या फिगरमध्ये. तर फिगरमध्ये असं आपल्याला दाखविले, द फोर्स ऑन द ॲपल ऑन द ट्री इज टुवर्ड द सेंटर ऑफ द अर्थ. म्हणजे ज्या ॲपलवर आपण एक फोर्स दाखवला, फोर्स जर ॲक्ट होत असेल कोणत्याही ॲपलवर, तर तो कोणीकडे सांगितलं आपण, सेंटर ऑफ द अर्थकडे तो फोर्स ॲक्ट असेल असं त्या ठिकाणी आपण सांगितले. आता हे डिटेलमध्ये आपण पुढं पाहणार आहेत पहा. दॅट इज अलॉंग द परपेंडिक्युलर फ्रॉम द पोझिशन ऑफ द ॲपल. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी हा ॲपल हा जर त्याला एक प्लेनमध्ये कन्सिडर्ड केलं, तर ॲपलला जर प्लेनमध्ये कन्सिडर्ड केलं तर ही जी लाईन आहे कुठं डायरेक्टिंग टुवर्ड द सेंटर, तर हा अँगल या ठिकाणी किती होईल, तर अँगल हा 90 डिग्री होईल. म्हणजे कोणताही ऑब्जेक्ट जर आपण अर्थवर घेतला तर तो ऑब्जेक्ट जर असेल त्या ऑब्जेक्टपासून अर्थचं सेंटर या डायरेक्शनमध्ये जर अँगल पाहिला आपण तर तो कितीनं दाखवतो आपण, 90 डिग्रीनं. अशा प्रकारे तो ऑब्जेक्ट हा फॉल डाऊन होत असतो. द फिगर शोज दॅट द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन अर्थ अँड मून. या ठिकाणी मून आणि अर्थ याच्यामध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्ससुद्धा आपण दाखवला. आपण लक्ष द्या की मून आणि अर्थ या दोघांमध्ये सुद्धा एक ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट असतो. आणि या ठिकाणी जर कन्सिडर केलं तर मूनला जरी आपण एक प्लेनवर घेतलं तर तिथून मून टू अर्थ सेंटर या ठिकाणी अँगल किती दाखवतो आपण, 90. म्हणजे तो कसा डाऊन पडेल तर तो परपेंडिक्युलरली कसा असतं, तो वरून मूव्ह होईल कुणीकडं, अर्थकडं. कारण मूनचं जे मास आहे ते अर्थच्या कम्पेअरमध्ये कमी असल्यामुळं मून हा अर्थकडं मूव्ह होईल, अर्थ ही मूनकडं मूव्ह होऊ शकत नाही. त्यानंतर पुढं काय सांगितलं, द डिस्टन्स बिटवीन द फिगर इज नॉट अकॉर्डिंग टू द स्केल. म्हणजे आता या ठिकाणी आपण सांगताना हे डिस्टन्सेस जे दाखवलेत फिगरमध्ये ते ॲक्च्युली हे जसे मोजून नाही दाखवले तर हे नॉर्मल दाखवले, हे सांगण्याची काही गरज नव्हती त्या ठिकाणी. नंतर एक क्वेश्चन काय दिला आपल्याला पहा, इफ द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशन ॲक्ट ऑन द ॲपल ऑन द ट्री आर अ डिफरंट हाईट फ्रॉम द सरफेस ऑफ द अर्थ. म्हणजे आपण जर वेगवेगळ्या हाईटवरून जर ऑब्जेक्ट ठेवले, आता मी जसं ॲपल सांगितलं किंवा प्लेन घेतला, कोणकोणते वेगवेगळे ऑब्जेक्ट जर कन्सिडर केले, कॅन इट आल्सो ॲक्ट द ऑब्जेक्ट्स ॲट इवन ग्रेटर हाईट मच फार्दर अवे फ्रॉम द अर्थ लाईक एक्झाम्पल द मून. मग तसं ऑब्जेक्ट्स किंवा मग जसं मून असेल ते कोणत्याही ऑब्जेक्टवर ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट होतो का असं आपल्याला या ठिकाणी सांगायचं. तर ऑफकोर्स आपल्याला माहिती आहे की ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा कोणत्याही बॉडीवर किंवा कोणत्याही ऑब्जेक्टवर ॲक्ट होईल ज्यावेळेस ती बॉडी ही त्या अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या कॉन्टॅक्ट म्हणजे अर्थच्या ग्रॅव्हिटीमध्ये येईल. जसं आपण सांगतो की या ठिकाणी मून आहे, जसं मून आणि अर्थमध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स सांगितला, जसं ॲपल आणि अर्थमध्ये ग्रॅव्हिटेशन फोर्स सांगितला, तसं कोणताही ऑब्जेक्ट जर घेतला तर त्या ऑब्जेक्टमध्ये त्या ठिकाणी आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स दाखवलेला क्वेश्चन दिलेला आहे की कॅन ॲक्ट ऑन इवन फर्दर ऑब्जेक्ट लाईक द अदर प्लॅनेट्स अँड सन. आताच आपण जसं सांगितलं आहे की जसं कोणताही ऑब्जेक्ट असो तर तो अर्थच्या अराउंड त्या ऑब्जेक्टचं काहीतरी ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळं काय होतं, तो अट्रॅक्ट होतो. तर या ठिकाणी आपल्याला असं विचारले की सनच्या अराउंड जसं आपण सांगितलं की कोणतेही ऑब्जेक्ट अर्थवर असताना किंवा अर्थच्या अराउंड असताना कशा प्रकारे ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळं ओढल्या जातात, तसं या ठिकाणी सनच्या अराउंडसुद्धा बरेच प्लॅनेट मूव्ह होतात. तर त्यांच्यावर सुद्धा ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट होतो का, तर याचं उत्तर आपण देऊ शकतो यस, की ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा जो एक सनकडून जो एक्झर्ट होणार आहे कशावर, वेगवेगळ्या प्लॅनेटवर, तर तो वेगवेगळ्या प्लॅनेटला सन हे एका इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये टिकून ठेवते. कशामुळं, ड्यू टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आता आपल्याला या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी एक टास्क दिलेला आहे पहा, यूज द ICT. म्हणजे आता कम्प्युटर टेक्नॉलॉजी जे आहे आपल्याला माहिती आहे की बरेच विद्यार्थी काही टॉपिक शिकल्यानंतर त्याचं काहीतरी व्हिडिओ काढून त्याचे काहीतरी PPTs पाहून लर्न करतात किंवा ते कंटेंट करून ते एखादं प्रेझेंटेशन देतात. तर या ठिकाणी मी त्या विद्यार्थ्यांसाठी सांगतो की त्या विद्यार्थ्यांनी जर PPT जर या रिलेटेड जर त्या विद्यार्थ्यांना पाहिजे असतील ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या, तर स्लाईड शेअर जे आहे त्या साईटवर जा. अकाउंट जर नसेल तर फक्त सीन करा, अदरवाईज ज्यांना अकाउंट बनवायचं ते अकाउंट बनवून त्या ठिकाणी बरेच तुम्हाला वेगवेगळ्या स्लाईड डाउनलोडसुद्धा करता येतील. त्यानंतर मग ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या रिलेटेड जर काही वेगवेगळे व्हिडिओ पाहिजे असतील तर ते व्हिडिओ आपल्याला यूट्यूबला भेटून जातात. जसे माझे हे व्हिडिओ आहेत, जसे तुम्हाला एखादा टॉपिक अवघड चालला आहे तर तो व्हिडिओबद्दल तुम्ही पाहत असताना यूट्यूबवर जाऊन सुद्धा ते व्हिडिओ सर्च करू शकता. बाकी आपल्याला एक सिलेबसमध्ये एक क्वेश्चन दिलेला आहे
व्हॉट इज द न्यूटन्स लॉ ऑफ मोशन आणि कोणकोणते न्यूटनचे लॉ आहेत ते हे आपल्याला आपण 9वीच्या जे बुक आहे की सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या 9च्या बुकमध्ये सुद्धा आपण न्यूटनचे लॉ ऑफ मोशन्स पाहिले होते पहा. त्याच्यामध्ये न्यूटननं सांगितले होते की 3 लॉज आहेत, ज्या 3 लॉमध्ये त्यानं 3 स्टेटमेंट वेगवेगळ्या सांगून, काही एक्झाम्पल सांगून, काही मॅथमॅटिकल एक्सप्रेशन्स घेऊन त्या ठिकाणी ते 3 लॉ प्रूव्ह केलेले आहेत. तर या ठिकाणी आपल्याला जसं शॉर्टली जर सांगायचे तर 3 लॉ कोणकोणते आहेत, कशाप्रकारे थोडं मी तुम्हाला सांगतो या ठिकाणी. तर पहिल्या लॉमध्ये न्यूटननं काय सांगितलं होतं पहा, अ बॉडी ॲट अ रेस्ट विल रिमेन्स ॲट अ रेस्ट. म्हणजे बॉडी जर रेस्टमध्ये असेल तर ती रिमेन्स रेस्टमध्ये असती. अँड अ बॉडी इज इन मोशन इट रिमेन्स इज इन मोशन. जर बॉडी ही एखाद्या मोशनमध्ये असेल तर ती बॉडी त्या मोशननंच मूव्ह होईल, अनलेस इट ॲक्टेड अपॉन ॲन एक्सटर्नल फोर्स. म्हणजे याचा अर्थ काय, जोपर्यंत आपण कोणता फोर्स अप्लाय करत नाहीत तोपर्यंत बॉडी मूव्ह होणार नाही, किंवा मग जी बॉडी मूव्ह व्हायली तिला जर आपण अपोजिट फोर्स लावून स्टॉप करत नाहीत तोपर्यंत ती ऑब्जेक्ट स्टॉप होत नाही. जसं या ठिकाणी मी एक एक्झाम्पल दिले पहा, एक बॉल आहे, ते एका स्टिकच्या साहाय्यानं आपण काय केलेले, त्या बॉलला हिट केले. आता हिट करण्याच्या अगोदर ज्यावेळेस बॉल आणि स्टिक दोन्हीही कोणत्या कंडिशनला होती, रेस्ट. म्हणजे बॉडी काय होती, रिमेन रेस्ट. म्हणजे काय, तर ती रेस्टमध्येच राहील. मग नंतर काय केलं की त्या स्टिकच्या साहाय्यानं आपण मोशन दिलं, म्हणजे काय केलं, हिट केलं. आता हिट केल्यानंतर स्टिकचं जे मोशन आहे ते कोणाला पास झालं, त्या बॉलला. त्या बॉलला पास झाल्यानंतर बॉल काय झाला, मूव्ह झाला. आता बऱ्याच विद्यार्थ्यांच्या डोक्यामध्ये असा क्वेश्चन असेल, सर मग पुढे जाऊन तो बॉल थांबतो कुठंतरी, तो असं नाही की त्या मोशनना कंटिन्यू फॉरवर्ड चालला आहे. तर तुम्हाला याचं जर सांगायचं झालं डिटेलमध्ये तर विद्यार्थी मित्रांनो इकडे लक्ष द्या की एअर, त्याच्यानंतर एअरचं सुद्धा एक फ्रिक्शन असते. त्यानंतर मग आपण अर्थवर पडल्यानंतर अर्थसुद्धा त्याला एक फ्रिक्शन आहे. आता एअर फ्रिक्शन म्हणजे हे तुम्हाला डिटेलमध्ये माहिती नसेल, पण ज्यावेळेस विद्यार्थी हे इंजिनिअरिंग फील्डकडे जातील, जसं आता मी एक मेकॅनिकल इंजिनियर आहे, जसं मला माहिती की एखादी गाडी बनवतानंतर गाडी ज्यावेळेस मूव्ह होती एखाद्या स्पीडनं तर त्याचा एरोडायनामिक शेप बनवावा लागतो. जसं तुम्ही पाहिलं असतं एखादी 2 व्हीलर आजच्या नवीन ज्या स्पोर्ट्स बाईक आहेत तर त्यांच्या समोरचा जो आकार असतो तो जसा प्लेनला याला आपण जसं निमुळता करतो तशा प्रकारे असतो. तर हा पार्ट कशामुळे बनवतो आपण हे तुम्ही डिटेलमध्ये पुढं एक ते लर्न करसाल. परंतु एअरसुद्धा आपल्याला एखादा ऑब्जेक्ट मूव्ह होताना अपोज होते, म्हणून त्या ठिकाणी तो बॉल कुठंतरी जाऊन थांबतो. तर हे त्या ठिकाणी आपण एक सांगू शकतो. त्यानंतर सेकंड लॉ काय सांगितलं होतं पहा न्यूटननं. सेकंड लॉमध्ये तो सांगितलं होतं की कोणती एखादी बॉडी घेतली तर त्या बॉडीचं काहीतरी मास असते. मग नंतर त्या बॉडीचं मास असल्यानंतर ती जर बॉडी एखाद्या मोशननं ॲक्सेलरेट होत असेल, म्हणजे एखादी बॉडी मोशननं ॲक्सेलरेट होत असेल तर त्या ठिकाणी त्या बॉडीवर आपण फोर्स लागला असं आपण सांगतो. किंवा मग आपण सांगतो की एखाद्या बॉडीवर जर फोर्स लावला तर फोर्स लावला म्हणजे इनडायरेक्टली काय होते, तर ज्या बॉडीचं काहीतरी मास आहे त्या बॉडीचं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ॲक्सेलरेट होते, तर याला आपण काय म्हणतो, फोर्स. तर काय सांगितलं पाहिजे ठिकाणी, द फोर्स ॲक्टिंग ऑन ऑब्जेक्ट इज इक्वल टू द मास ऑफ द ऑब्जेक्ट टाइम द ॲक्सेलरेशन. म्हणजे याचा अर्थ काय, फोर्स हा प्रोडक्ट आहे कोणाचा, मास आणि ॲक्सेलरेशनचा. हे सांगायचं झालं ते एक एक्झाम्पल दिले पहा. या ठिकाणी कार घेतली आपण, सुरुवातीला कार या ठिकाणी होती तर कारचं मास आपण काय कन्सिडर केलं, यम. त्यानंतर कार इथून इथपर्यंत सरकली म्हणजे तिचं काय झालं, ॲक्सेलरेशन झालं काय, ए. म्हणजे या ठिकाणाहून या ठिकाणी जी मूव्ह व्हायली तर त्या ठिकाणी आपण काय म्हणले, काहीतरी फोर्स लागलाय. आता फोर्स हा कसा लागतो आपल्याला गाडीवर, एवढे डिटेल सांगायची काही गरज नाही, कारण मी एक इंजिनियर म्हणून मी सांगू शकतो तुम्हाला की इंजिनमध्ये पॉवर तयार होतो, म्हणजे एक फोर्स तयार, म्हणजे पॉवर तयार होतो. आणि त्या पॉवरमुळे काय होते की जी आपली व्हील आहे एका फोर्सिंग, म्हणजे त्या ठिकाणी क्रँकशाफ्ट जी मूव्ह झाल्यामुळं आपली व्हील काय होतात एका फोर्समुळं फिरतात त्या ठिकाणी, त्याला आपण टॉर्क म्हणू शकतो. तर या ठिकाणी तो फोर्स म्हणजेच काय, मास आणि ॲक्सेलरेशनचे काय या ठिकाणी प्रोडक्ट आहे. हे आपल्याला कशामध्ये, न्यूटननं त्याच्या लॉ ऑफ मोशनमधल्या सेकंड लॉमध्ये सांगितलं होतं. त्यानंतर थर्ड लॉ काय, आता थर्ड लॉ तर बऱ्याच विद्यार्थ्यांना वेल नोन आहे. बरेच विद्यार्थी म्हणतात सर एक बॉल घेतला, भिंतीवर मारला, जेवढ्या जोरात मारू तेवढ्या जोरात तो बाउन्स बॅक रिटर्न येतो, यालाच आपण थर्ड लॉ ऑफ मोशन म्हणतो. कोणाचा, न्यूटनचा. तर हे बऱ्याच जणांना माहिती आहे, पण आपण त्या ठिकाणी स्टेटमेंटमध्ये जर सांगितलं पहा, फॉर एव्हरी ॲक्शन देअर इज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. म्हणजे जसं आपण सांगतो जेवढं ॲक्शन आपण एखाद्या ठिकाणी करू तेवढीच रिॲक्शन होईल. जसं आता आपण एक
एखादं रॉकेटचं एक्झाम्पल घेतलं तर रॉकेटमध्ये रिफॅक्टरी मटेरियल असते जळणारं, जे जळल्यानंतर जोरात काय करते, एक थ्रस्ट फोर्स जमिनीवर काय करतो, ॲक्ट करतो, आणि तो थ्रस्ट फोर्स जमिनीवर ॲक्ट केल्यामुळं स्वतः त्याचं जे मोमेंटम आहे ते रॉकेटचं कुठं होते, अपवर्ड डायरेक्शनमध्ये, जसं आपण आपल्या दिवाळीला सुद्धा रॉकेट फोडतो. तर असे बरेच एक्झाम्पल्स आहेत. आता जसं तुम्हाला बॉलचं सांगितलं, बरेच काही एक्झाम्पल्स आपण सांगू शकतो. हे 3 लॉज आपण चांगल्या प्रकारे डिटेल 9th स्टँडर्डमध्ये सुद्धा लर्न केलेले आहेत. ओके विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर आपल्याला आपल्या बुकमध्ये पहा न्यूटनबद्दल थोडी एक इन्फॉर्मेशन दिलेली आहे. आता आपल्याला माहिती की न्यूटनबद्दल जेवढं आपण सांगू तेवढं कमी आहे. न्यूटननं बऱ्याच फील्डमध्ये स्वतःचं इन्व्हेन्शन केलेलं आहे आणि बऱ्याच ठिकाणी त्यांचे जेवढे इन्व्हेन्शन्स आज आपण पाहतो सायन्समध्ये, मग ते मॅथ असो, ते फिजिक्स असो, केमिस्ट्री असो, अदरवाईज बायोलॉजी असो, कोणत्याही सायन्सच्या फील्डमध्ये न्यूटनचं एवढं नाव आहे की त्यानं बरेच काही ठिकाणी आपले जे इन्व्हेन्शन्स आहेत ते स्वतः मांडलेले आहेत. ते या ठिकाणी थोडक्यामध्ये त्याचं इंट्रोडक्शन दिलेले काय सांगितलेले, तर काय सांगितलं, इट इज अ ग्रेट सायंटिस्ट. तर हे सर्वांना माहिती सांगण्याची गरज नाही. सर ॲझॅक न्यूटन, त्यांचं जे नाव आपण कशा प्रकारे कॉल करतो तर त्यांना नाव आपण काय म्हणतो, सर ॲझॅक न्यूटन. सर ही आपल्याला माहिती इंग्लंडमध्ये एक पदवी दिल्या जाते. त्याच्यानंतर त्यांचं जे काल ड्युरेशन होतं की त्यांची जे जन्म आणि मृत्यू कधी झाली, तर त्याचं एक आपल्याला एक सांगितलेले की 1642 म्हणजे 1642ला त्यांचा जन्म झाला. त्याच्यानंतर त्यांचं जे देहांत कधी झालं ते सांगितले आपल्याला 1727 म्हणजे 1727मध्ये त्यांचं देहांत झालं. त्या ठिकाणी वॉज वन ऑफ द ग्रेटेस्ट सायंटिस्ट. ते काय होते, खूप ग्रेट सायंटिस्ट होते ऑफ रिसेंट टाईम. ते हेच मी सांगायची गरज नाही आहे, तुम्हाला सर्वांनाच माहिती. ही वॉज बॉर्न इन इंग्लंड. त्यांचा जन्म कुठं झाला आहे, तर त्यांचा जन्म हा इंग्लंडमध्ये झाला होता. ही गेव हिज अ लॉ ऑफ मोशन. आता आपल्याला सर्वांना आताच आपण मी रिसेंटली किंवा जे आपण 9th स्टँडर्डमध्ये पाहिले काय शिकलो होतो, लॉ ऑफ मोशन, जे कोण मांडले होते, न्यूटननं. इक्वेशन ऑफ मोशन अँड थेरी ऑफ ग्रॅव्हिटी इन हिज बुक. त्या बुकचं नाव काय सांगितलं त्यानं, प्रिन्सिपिया. म्हणजे त्या ठिकाणी त्यानं थेरी ऑफ ग्रॅव्हिटी, त्याच्यानंतर इक्वेशन ऑफ मोशन किंवा हे सगळे कंटेंट आहेत लॉ ऑफ मोशन, हे त्याच्या प्रिन्सिपिया या बुकमध्ये मांडलेले. ठिकाणी न्यूटननं ज्यावेळेस ग्रॅव्हिटेशनचं जेवढे इम्पॉर्टन्स किंवा ग्रॅव्हिटेशनबद्दल स्टडी केली, तर न्यूटननं काय केलेले की जे कोण डिस्क्राईब केलं होतं, केपलरनं हे 3 प्लॅनेटरी जे लॉज आहेत ते मांडले होते आणि त्या 3 प्लॅनेटरी लॉजला न्यूटननं यूज करून या ठिकाणी स्टडी केलेले पहा. हाऊएव्हर द रिझन वाय द प्लॅनेट मूव्ह इन द वे डिस्क्राईब बाय द केपलर लॉज वॉज नॉट नोन. आता बऱ्याच जणांना माहिती आहे या ठिकाणी की जे न्यूटननं जे ग्रॅव्हिटीबद्दल माहिती सांगितलेली आहे तर ती कशाचं यूज करून, जे केपलरनं जे 3 लॉज सांगितले होते प्लॅनेटरी मोशनचे, जे आपण आता लर्न करणार आहेत पुढं पहा. विथ हिज थेरी ऑफ ग्रॅव्हिटी मॅथमॅटिक्स डिराइव्ड द केपलर्स लॉ. आता आपण या ठिकाणी सांगितलं की न्यूटन्स कोणकोणते सांगितले होते, आताच आपण थेरी ऑफ ग्रॅव्हिटी आणि मॅथमॅटिक्समध्ये किंवा वेगवेगळ्या ठिकाणी जे स्टडीड केले होते कोण, न्यूटननं. त्यानंतर काय दिले पहा, इन ॲडिशन टू दिस न्यूटन डीड द ग्राउंड ब्रेकिंग वर्क इन अ सेव्हरल एरियाज. न्यूटननं बऱ्याच काही एरियाजमध्ये काय केलेले, वर्क केलेले. आता कोणकोणत्या, जसं आता आपल्याला लाईट माहिती आहे, हीट माहिती आहे, साऊंड माहिती आहे. त्याच्यानंतर आपण मॅथमॅटिक्समध्ये सुद्धा पाहिलं, जसं आता लाईटमध्ये न्यूटन्स कार्पस्क्युलर थेरी आपण लर्न म्हणजे करणार आहेत 11वी-12वीला, कारण आता मी 11वी-12वीला शिकवल्यामुळे तुम्हाला बऱ्याच गोष्टी तिकडल्या इथं रिफ्लेक्ट होतील. त्यानंतर आपल्याला हीटबद्दल जर सांगायचं झालं तर न्यूटन्स कूलिंग लॉ आपल्याला सांगितलेला आहे KTGमध्ये. आणि मॅथमध्ये आता आपण सांगितले या ठिकाणी आपल्याला सांगितलं बा कॅल्ससबद्दल. ही इन्व्हेंटेड अ न्यू ब्रँच ऑफ मॅथमॅटिक्स. त्यांनी न्यू ब्रँच मॅथमॅटिक्सची सांगितलेली आहे. दिस इज कॉल्ड कॅल्सस. तिला आपण कॅल्सस म्हणतो. म्हणजे एखाद्या ठिकाणी कॅल्क्युलेशन्स करताना त्या ठिकाणी ग्राफिकल किंवा त्याला कशा प्रकारे यूज केल्या जाते ते कॅल्ससमध्ये आपण पाहतो. Arranging the application in physics and mathematics, he was the first scientist to construct the reflecting telescope. तर रिफ्लेक्टिंग टेलिस्कोप बद्दल सगळ्यात अगोदर जे सांगितलेले कन्स्ट्रक्शन जे सांगितलं होतं ते कोण सांगितलं होतं, तर न्यूटननं. तर अशा प्रकारे न्यूटनबद्दल सांगायला खूप काही आहे. एवढ्या थोडक्यामध्ये आपल्याला या ठिकाणी दिले. ॲक्च्युली जर न्यूटनची बायोग्राफी जर तुम्ही रीड केली तर त्या ठिकाणी खूप काही त्यांचे इन्व्हेन्शन आहे जेणेकरून
मित्रांनो, आपल्याला पुढं सर्क्युलर मोशन आणि सेंट्रिपिटल फोर्स या दोन कंटेंटबद्दल आपल्याला थोडी इन्फॉर्मेशन पाहिजे. सर्वात अगोदर मी सर्क्युलर मोशन आणि सेंट्रिपिटल फोर्स हे सुरू करायच्या अगोदर तुम्हाला थोडक्यामध्ये ते काय आहे हे अगोदर सांगतो. त्यानंतर आपण बुकमध्ये जे दिले त्यानुसार लर्न करू. तर काय दिले पहा, सगळ्यात अगोदर आपल्याला माहिती आहे की सर्क्युलर मोशन म्हणजे काय सांगायचं. तर सर्क्युलर मोशन म्हणजे पहा, द मोशन ऑफ द पार्टिकल अलॉंग द सर्कमफरन्स ऑफ द सर्कल इज कॉल्ड सर्क्युलर मोशन. म्हणजे काय पहा, आता हे एक पार्टिकल किंवा एक ऑब्जेक्ट आहे म्हणालो मी, एक सर्कमफरन्सच्या अलॉंग ज्यावेळेस मूव्ह होईल, कशाच्या अलॉंग, सर्कमफरन्सच्या, तर त्यावेळेस त्या सर्कमफरन्सच्या अलॉंग मूव्ह होणाऱ्या त्या ऑब्जेक्टच्या त्या मोशनला आपण सर्क्युलर मोशन म्हणतो. म्हणजे हे आपल्याला सांगता येईल. तर त्या ठिकाणी त्याचे एक्झाम्पल जर सांगायचं झालं तर जसं आपण सॅटेलाईट ऑर्बिटमध्ये सोडतो, कशाच्या अराउंड द अर्थ, ते त्या कोणत्या मोशननं फिरतो, तो अराउंड सर्क्युलर मोशन. तर या ठिकाणी हे सॅटेलाईट पहा, हे अर्थच्या अराउंड काय व्हायला एक सर्क्युलर मोशननं मूव्ह होते. आणखी जर एक्झाम्पल सांगायचं झालं तर एखादी कार जी आहे ती एक सर्क्युलर ट्रॅकवरून एक युनिफॉर्म सर्क्युलर मोशननं मूव्ह होऊ शकते, किंवा ती एखाद्या ट्रॅकवरून नॉन युनिफॉर्म मोशननं सुद्धा मूव्ह होऊ शकते, पण त्या ठिकाणी कशाच्या अराउंड फिरायली, ती सर्क्युलर मोशनच्या. या ठिकाणी सर्क्युलर मोशनचे दोन कॅरेक्टरिस्टिक आम्ही सांगतो तुम्हाला, की जे आपल्या बुकमध्ये डिटेलमध्ये एवढं दिलेलं नाही, तर थोडक्यामध्ये तुम्हाला माहिती असावं म्हणून मी एक तुमच्यासाठी सांगितले की सर्क्युलर मोशन ही ॲक्सेलरेटेड मोशन आहे. ॲक्सेलरेटेड म्हणजे काय पहा, आता या ठिकाणी जर आपण पाहिलं पार्टिकल इथून याची ही डायरेक्शन आहे, तोच पार्टिकल इथे गेला तर परत ही डायरेक्शन राहील, इथे गेला तर परत ही डायरेक्शन राहील. म्हणजे त्या ठिकाणी त्या ऑब्जेक्टची वेगवेगळ्या पोझिशनला गेल्यानंतर डायरेक्शन चेंज होत राहते, आणि चेंज होत राहणे म्हणजे त्या ठिकाणी तो ॲक्सेलरेट व्हायला आहे. म्हणजे या ठिकाणी ती मोशन कोणती आहे त्याला आपण म्हणतो इट इज द ॲक्सेलरेटेड मोशन. त्यानंतर ही एक पिरियॉडिक मोशन आहे. आता पिरियॉडिक मोशन म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल हा पार्टिकल इथून स्टार्ट झाल्यानंतर परत याच ठिकाणी एक टाईम इंटरवलनंतर परत त्याच ठिकाणी येतो, कारण आपण त्या ठिकाणी जी व्हेलॉसिटी आहे ती कॉन्स्टंट त्या ठिकाणी ठेवली तर परत तो त्याच टायमिंगला त्या ठिकाणी त्याचं एक पूर्ण सर्कमफरन्स कंप्लीट करतो. तर हे दोन कॅरेक्टरिस्टिक सर्क्युलर मोशनचे आहेत. तर हे थोडक्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं. आपल्या बीटमध्ये किंवा आपल्या बुकमध्ये कशा प्रकारे दिले त्याच्यानुसार मी नंतर सुरू करणार आहे. त्यानंतर सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे काय. आता सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे बरेच जण विद्यार्थी या ठिकाणी कन्फ्यूज होतात. आपल्या बुकमध्ये बरंच त्याला लॉंग दिल्यानंतर बऱ्याच विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन वाढत जाते, तर त्याला शॉर्टमध्ये मी अगोदर या ठिकाणी सांगतो, त्यानंतर आपण त्याला पुढं आपल्या कंटेंटनुसार पाहत जाऊ. पहा या ठिकाणी सेंट्रिपिटल फोर्स काय, सेंट्रिपिटल फोर्स इज द नेट फोर्स दॅट ॲक्ट ऑन ऑब्जेक्ट टू कीप इन मूव्हिंग अलॉंग द सर्क्युलर पाथ. म्हणजे काय पहा, ज्यावेळेस एखादा ऑब्जेक्ट हा सर्क्युलर मोशननं मूव्ह होईल किंवा कोणत्या ऑब्जेक्ट असो तो जर सर्क्युलर मोशननं मूव्ह जर होत असेल तर ते मूव्ह होत असताना त्या ऑब्जेक्टच्या जी एक सर्कलची जी एक रेडियस आहे तर त्या रेडियसच्या डायरेक्शननं डायरेक्टिंग टुवर्ड द सेंटर, एक आपल्याला जसं आपण फॉर एक्झाम्पल एखादी दोरी घेतली आणि त्याला एक स्टोन घेतला आणि ज्यावेळेस आपण ती दोरी फिरू ते फिरवत असताना त्या ठिकाणी एक स्ट्रिंगच्या अलॉंग एक फोर्स ॲक्ट होतो, कोणीकडं, टुवर्ड द सेंटर. तर तो जो स्ट्रिंगच्या अलॉंग टुवर्ड द सेंटर ॲक्ट होणारा जो फोर्स आहे तर त्या फोर्सलाच आपण कोणता फोर्स म्हणतो, सेंट्रिपिटल फोर्स. पण हे सेंट्रिपिटल फोर्स सांगण्यासाठी त्या ठिकाणी ऑब्जेक्ट हा मूव्ह होताना सर्क्युलर मोशनमध्येच जर मूव्ह होत असेल तरच आपण त्या ठिकाणी त्या फोर्सला सेंट्रिपिटल फोर्स म्हणू शकतो. तर पुढं काय सांगितलं पहा, इट इज ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर. हे जे तुम्हाला आत्ताच सांगितलं, याची जी डायरेक्शन असते कशाची, सेंट्रिपिटल फोर्सची, तर ती कोणीकडे असते, डायरेक्टिंग टुवर्ड द सेंटर. त्याच्यानंतर आता हा एक रिअल फोर्स. रिअल म्हणजे काय, ज्यावेळेस आपण स्ट्रिंग फिरवत असताना आपल्या हातावर एक लोड आपल्याला जाणवतो, म्हणजे एक फोर्स जाणवतो की काय, जर तो स्टोन आउटसाईड डायरेक्शननं मूव्ह होत म्हणजे मूव्ह करताना आपण एक फोर्स जो लावतो तर त्यावेळेस आपल्या हातावर जो एक पुल फोर्स ॲक्ट होतो तर तो म्हणजे एक आपल्याला जाणवणारा फोर्स म्हणजे काय, एक रिअल फोर्स आहे. त्याच्यानंतर आपल्याला वेल नोन आहे की सर्वांना फोर्सचं जे SI युनिट आहे ते कशानं दाखवतो आपण, दॅट इज बाय युझिंग द न्यूटन. तर फोर्सचं SI युनिट हे आपण न्यूटन या कशानं युनिटनं शो करतो. तर या ठिकाणी पहा, तर एक एक्झाम्पल सांगितलं तुम्हाला की या ठिकाणी एक आपण हे गेम आहे की ज्याच्यामध्ये आपण एक मोठा गोळा काय करतो, राऊंड शेपनं फिरवत असताना त्याचं जे लोड आहे आपल्याला जाणवतो, म्हणजे कोणाच्या डायरेक्शननं आपल्या हातावर येतो, म्हणजे तो कोणता फोर्स झाला, सेंट्रिपिटल फोर्स. तर आता जे आत्ताच तुम्हाला सांगितले की ज्यावेळेस
ऑब्जेक्ट हा सर्क्युलर मोशनमध्ये मूव्ह होतो तेव्हाच त्या ऑब्जेक्टवर कोणता फोर्स ॲक्ट होत असतो तर सेंट्रिपिटल फोर्स. ओके, आता आपल्या बुकमध्ये कशा प्रकारे एक्सप्लेन केले, सोप्या भाषेमध्ये मी एक्सप्लेन करून तुम्हाला सांगितले, परंतु बुकमध्ये कसं दिले आपण ते पूर्ण पाहू. तर काय दिले पहा की एक आपण स्टोन घेतला आहे, काय टाय अ स्टोन टू द वन एंड, म्हणजे आपण काय केलं एक स्टोन घेतलेला आहे आणि कशाच्या वन एंडला, वन एंड ऑफ द स्ट्रिंग, आणि एक दोरा घेतला आहे आणि त्या दोऱ्याच्या एका एंडला काय केलेलं आपण दगड बांधलेला आहे. टेक द अदर एंड इन युअर हँड, आणि आपण सेकंड जो एंड आहे म्हणजे दोऱ्याचा जो दुसरा एंड आहे तो आपल्या हातामध्ये घेतला आहे आणि काय केलेले द स्ट्रिंग सो दॅट द स्टोन मूव अलॉंग अ सर्कल शोन इन फिगर. म्हणजे काय केलं आपण, जसं स्टोन आहे तर जसं या ठिकाणी आपण काय करायलो व्रिलिंग करायलो, म्हणजे काय करायलो घुमवायलो. जसं हे स्टोन या ठिकाणी फिरवू आपण, तर त्या ठिकाणी फिरवत असताना आपल्याला काही क्वेश्चन्स या ठिकाणी याच्यावर विचारलेले आहेत पहा. काय म्हणते, आर यू अप्लाइंग एनी फोर्स ऑन द स्टोन, आपण त्या स्टोनवर फोर्स कोणता अप्लाय करायलो का, तर येस ऑब्वियसली वी हॅव टू अप्लाय द फोर्स, कारण आपण आताच मागं पाहिलं होतं की जोपर्यंत आपण फोर्स लावत नाही तोपर्यंत कोणत्याही ऑब्जेक्टचं मोशन किंवा त्याची डायरेक्शन चेंज होत नाही. तर या ठिकाणी हा जो स्टोन आहे तो काय व्हायला कंटिन्यू एका मोशनमध्ये, म्हणजे या ठिकाणी आपण काय करायलो फोर्स अप्लाय करायलो. परत काय विचारलं पहा या ठिकाणी, इन विच डायरेक्शन इज द फोर्स इज ॲक्टिंग. आताच तुम्हाला मी मागं सांगितलं होतं की ज्यावेळेस काय सांगितलं होतं की ज्यावेळेस आता या ठिकाणी हा जो एक बॉल आहे तो फिरवत असताना या ठिकाणी काय झालं की हा बॉल जेव्हा आउटसाईड जाईल, म्हणजे आउटसाईड ज्यावेळेस त्याच्यावर एक फोर्स ॲक्ट होईल, म्हणजे काय होईल इनर्शिया जनरेट होईल, तर त्यावेळेस एक सेंटरच्या डायरेक्शनमध्ये एक फोर्स जो ॲक्ट होतो त्याला आपण काय म्हणलो होतं सेंट्रिपिटल फोर्स. तर मग या ठिकाणी काय की सेंट्रिपिटल फोर्स कोणत्या डायरेक्शनमध्ये असतो म्हणलं आपण, इट इज ऑलवेज इन अ डायरेक्टिंग टुवर्ड द सेंटर. म्हणजे काय सांगू शकतो, द फोर्स इज ॲक्टिंग इन द डायरेक्शन टुवर्ड द सेंटर ऑफ द सर्कल अलॉंग विच द स्टोन इज रोटेटेड. म्हणजे एखाद्या ठिकाणी कोणताही ऑब्जेक्ट जर सर्क्युलर मोशननं घुमवत असतं आपण, तर त्या ठिकाणी तो जर सर्क्युलर मोशननं फिरत असेल ऑब्जेक्ट, तर त्या स्टोनवर त्या ठिकाणी कोणता फोर्स ॲक्ट असेल हे ग्रीन लाईननं दाखवलं पहा, दॅट फोर्स इज व्हॉट सेंट्रिपिटल फोर्स. म्हणजे त्या दिलेलं पहा, हाऊ विल यू स्टॉप द फोर्स फ्रॉम ॲक्टिंग. म्हणजे या ठिकाणी ज्यावेळेस आपण फिरवायलो तर या ठिकाणचा जो फोर्स आहे तो कशा प्रकारे स्टॉप करता येईल. तर स्टॉप करण्यासाठी आपण काय करणार आहेत पहा, कारण याच्यावर कोणता फोर्स ॲक्ट व्हायला सेंट्रिपिटल फोर्स. तर आपण या स्टोनला जर या ठिकाणी रिलीज करून टाकलं म्हणजे सोडून दिलं तर त्या ठिकाणी तो काय होईल फोर्स स्टॉप होऊन जाईल. म्हणजे कशा प्रकारे पहा, या ठिकाणी जसं आता आपण एक स्ट्रिंग आहे आणि इथून जर हा फिरवत असताना स्ट्रिंग जर कट केली तर या ठिकाणी हा फोर्स जो ॲक्ट होणारा कोणता डायरेक्टिंग टुवर्ड द सेंटर हा या ठिकाणाहून काय होऊन जाईल तुटून जाईल, म्हणजे त्या ठिकाणाहून रिलीज होऊन जाईल. परत एक आपल्याला क्वेश्चन दिलेला आहे पहा, व्हॉट विल बी द इफेक्ट ऑफ द स्टोन. म्हणजे त्या ठिकाणी कोणता इफेक्ट होईल कशावर स्टोनवर. आता आपण जसं सांगितलं की या ठिकाणाहून स्टोन जर मी कट केला तर कोणता इफेक्ट होईल, तर तो स्टोन हा एक टँजेन्शियल डायरेक्शननं मूव्ह होईल. कशा प्रकारे पहा, जसं या ठिकाणी हा कट केल्यानंतर हा स्टोन ही स्ट्रिंग जर कट केली आपण हा स्टोन काय होईल एक टँजेन्शियल डायरेक्शननं मूव्ह होईल. कुठून, ज्या पॉईंटला कट करू आपण त्या पॉईंटून काय होईल एक लिनियर व्हेलॉसिटीनं म्हणजे टँजेन्शियल डायरेक्शनमध्ये तो काय होईल त्या ठिकाणी मूव्ह होईल. परत एक डायग्राम दिलेली आहे पहा, या ठिकाणी काय सांगितले पहा, ॲज लॉंग ॲज वी हॅव होल्डिंग द स्ट्रिंग. आपण एक काय केलेली स्ट्रिंग होल्ड केली, वी आर पुलिंग द स्टोन टुवर्ड्स अस. म्हणजे याचाच आपण जसं सांगितलं की जो फोर्स लागतो तो कुठं लागतो टुवर्ड द आवर हँड, म्हणजे आवर द अस, दॅट इज टुवर्ड द सेंटर ऑफ द सर्कल. म्हणजे तो फोर्स कुठं ॲक्ट व्हायला आहे आपण जिथं उभे आहेत म्हणजे कुठं सेंटरला आणि आपण स्टोन फिरवायलो. ओके, त्याच्यानंतर काय सांगितलं, आर अप्लाइंग अ फोर्स टुवर्ड्स इट. म्हणजे कोणीकडं टुवर्ड द सेंटर. अशा प्रकारे आपण या ठिकाणी या डायग्राममध्ये सांगितले. पुढं काय दिले पहा आपल्याला, द फोर्स स्टॉप ॲक्टिंग इफ वी रिलीज द स्ट्रिंग. आपण जर या ठिकाणी काय केलं स्ट्रिंग जर रिलीज केली तर या ठिकाणी एक फोर्स ॲक्ट व्हायला. इन दिस केस द स्टोन विल बी फ्लाय आउट. आता ज्या ठिकाणाहून आपण स्ट्रिंग कट करू त्या ठिकाणाहून स्टोन काय होईल फ्लाय आउट होईल. म्हणजे आपण या ठिकाणी जर कट केली तर इथून तो असा जाईल, किंवा मग या ठिकाणी आला जर इथून कट केली तर असा जाईल. म्हणजे या ठिकाणाहून स्टोन काय होऊन जाईल तिथून निघून जाईल बाहेर. तर तो कसा जातो, दॅट इज इन स्ट्रेट लाईन. तर या ठिकाणी त्याचं जे जाण्याचा पाथ आहे तो कोणता सांगितला आपण स्ट्रेट लाईन. म्हणजे त्यालाच आपण काय म्हणतो, जो पॉईंट आहे त्या पॉईंटला या सर्कलसाठी तो टँजेन्शियल पाथ आहे. कोणता पाथ आहे, दॅट इज व्हॉट टँजेंट. ओके,
म्हणजे स्टोन जर आपण कट केला तर तो कोणत्या मोशनने त्या ठिकाणी फ्लाय ऑफ होऊन जाईल, तर दॅट इज व्हॉट इन द फॉर्म ऑफ टँजेन्शियल डायरेक्शन. तर त्याच ठिकाणी त्या पॉईंटची जी व्हेलॉसिटी आहे तिला आपण टँजेन्शियल व्हेलॉसिटीच्या फॉर्ममध्ये आपण तिला लिनियर व्हेलॉसिटी त्या पॉईंटची सुद्धा आपण म्हणू शकतो, की जिथून जो कट झाली त्या व्हेलॉसिटीनं तो पॉईंट तिथून मूव्ह होईल किंवा त्या ठिकाणाहून तो ऑब्जेक्ट हा फ्लाय ऑफ होऊन जाईल. तर असंच एक एक्झाम्पल आपण पाहिलं होतं पहा 9th स्टँडर्ड. यू मे रिकॉल दॅट द परफॉर्म a similar activity in previous, which is the 5 rupees coin kept in a rotating circular disc. आपण 9वी मध्ये पाहिलं होतं पहा, एक 5 रुपयाचा कॉईन घेतला होता आणि तो काय केला होता, एक सर्क्युलर डिस्कवर ठेवला होता आणि ते डिस्क ज्यावेळेस मूव्ह होईल तर त्या ठिकाणी तो कॉईन हा एका ज्या पोझिशनवरून त्या कॉईनचा जर मोमेंटम आहे त्या पोझिशनवरून एका ती कॉईन काय होतो एक टँजेन्शियल व्हेलॉसिटीनं किंवा ते एक टँजेन्शियल पाथनं काय होतं फ्लाय ऑफ होऊन जातो. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला हे सांगितलेलं आहे. दस द फोर्स ॲक्टिंग ऑन द ऑब्जेक्ट मूव्हिंग अलॉंग द सर्कल अँड इट्स डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ द सर्कल, दिस इज कॉल्ड द सेंट्रिपिटल फोर्स. मी तुम्हाला ऑलरेडी डिटेलमध्ये सांगितलं, ज्यावेळेस ऑब्जेक्ट हा सर्क्युलर मोशनमध्ये मूव्ह होत असतो तर सर्क्युलर मोशनमध्ये मूव्ह होत असताना त्या ऑब्जेक्टवर एक कंटिन्युअस फोर्स ॲक्ट असतो, म्हणजे तो फोर्स हा सेंटरच्या डायरेक्शनमध्ये असतो. तर त्या फोर्सला आपण कोणता फोर्स म्हणतो, सेंट्रिपिटल फोर्स. सेंट्रिपिटल मीन्स द सेंटर सिकिंग, म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, सेंटरच्या डायरेक्शनमध्ये ॲक्ट असणारा फोर्स. दॅट इज द ऑब्जेक्ट ट्राईज टू गो टुवर्ड द सेंटर ऑफ द सर्कल बिकॉज ऑफ दिस फोर्स. म्हणजे कोणताही ऑब्जेक्ट हा कोणत्या डायरेक्शनला जाईल, तो सेंटरच्या डायरेक्शननं ॲक्ट असणारा हा जो फोर्स कंटिन्युअस असणारा त्या ऑब्जेक्टवर, त्यालाच आपण काय म्हणतो, सेंट्रिपिटल फोर्स. ओके, तर मी थोडक्यामध्ये याला सांगितलेलं या ठिकाणी सेंट्रिपिटल फोर्सला. मी थोडं डिटेलमध्ये तुम्हाला काही गोष्टी सांगतो की जेणेकरून तुमचे जे खालचे क्वेश्चन्स किंवा जे ऑब्जेक्ट्स काही प्रश्न आहेत ते तुम्हाला सॉल्व्ह होतील. तुम्हाला आता सांगितलं की ज्यावेळेस ऑब्जेक्ट हा सर्क्युलर मोशननं मूव्ह होत असेल, ओके, तर त्यावेळेस त्या ऑब्जेक्टवर जो फोर्स ॲक्ट असतो कुठं, डायरेक्टिंग टुवर्ड द सेंटर, तर तोच फोर्स म्हणजेच आपण त्याला सेंट्रिपिटल फोर्स म्हणतो. कोणता फोर्स, सेंट्रिपिटल फोर्स. मी इथं FCP या नोटेशननं डिनोट केला. तर या ऑब्जेक्टवर डायरेक्टिंग टुवर्ड द सेंटर जो फोर्स ॲक्ट आहे तर त्याला सेंट्रिपिटल फोर्स म्हणतो. पण हा सेंट्रिपिटल फोर्स कधी ॲक्ट असतो हे तुम्हाला सांगायचं झालं तर ज्यावेळेस ऑब्जेक्ट हा सर्क्युलर मोशनमध्ये असेल तरच तो कशामध्ये, सेंट्रिपिटल फोर्स. आता सर्क्युलर मोशनचं एक तुम्हाला कॅरेक्टरिस्टिक सांगितलं होतं, इट इज ॲन ॲक्सेलरेटेड मोशन. ॲक्सेलरेटेड म्हणजे काय, आता या पॉईंटला असेल तर इथली लिनियर व्हेलॉसिटी वेगळी, इथं या पॉईंटला असेल तर इथली डायरेक्शन वेगळी. म्हणजे त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी ऑब्जेक्टची जर चेंज होत गेलं तर त्या ठिकाणी डायरेक्शन वेगवेगळी असते. म्हणजे या ठिकाणी प्रत्येक पॉईंटला डायरेक्शन वेगळी. तसंच प्रत्येक पॉईंटला व्हेलॉसिटीसुद्धा चेंज होऊ शकते. म्हणजे जशी डायरेक्शन चेंज व्हायली तशी इथली व्हेलॉसिटी वेगळी, इथली व्हेलॉसिटी वेगळी किंवा स्पीड वेगळी असं आपण म्हणू शकतो. तर या ठिकाणी सर्क्युलर मोशनला आपण ॲक्सेलरेटेड मोशन असं म्हणतो. आता काय होते पहा की हा सेंट्रिपिटल फोर्स ॲक्ट आहे कधी, ज्यावेळेस ऑब्जेक्ट हा सर्क्युलर मोशनमध्ये ॲक्ट आहे. मग ज्यावेळेस आपण या ठिकाणी एखादी स्ट्रिंग तोडली किंवा या ठिकाणी दोरा तोडून टाकला तर या ठिकाणी जो फोर्स ॲक्ट आहे तर त्याला आपण टँजेन्शियल असं नाव दिले. म्हणजे या ठिकाणी तो कोणत्या यानं निघून चालला आहे, तो टँजेन्शियल पाथमध्ये. म्हणजे आता जर तुम्हाला कोणतं एक्झाम्पल किंवा एखादा क्वेश्चन विचारला की ज्यावेळेस सर्क्युलर मोशननं ऑब्जेक्ट मूव्ह व्हायला आहे तर मूव्ह होत असताना त्याच्यावर कोणता फोर्स ॲक्ट होईल, तर त्या ठिकाणी कोणता फोर्स आहे, सेंट्रिपिटल फोर्स ॲक्ट आहे. पण ज्यावेळेस जर आपण या ठिकाणी हा ऑब्जेक्ट किंवा ही स्ट्रिंग जर कट केली तर हा या ठिकाणचा जो ऑब्जेक्ट कसा जाईल, तर हा कसा जाईल, तर टँजेन्शियल. ओके, आपल्याला थोडी एक माहिती दिलेली आहे की मून हा एक अर्थचा नॅचरल सॅटेलाईट आहे. आपण कशामुळे म्हणतो की तो कंटिन्युअस हा अर्थच्या अराउंड काय होत असतो, एका सर्क्युलर मोशननं मूव्ह होत असतो. तर काय सांगितलं, द डायरेक्शन ऑफ मोशन ऑफ मून ॲज वेल ॲज द स्पीड कॉन्स्टंटली चेंजेस. आताच तुम्हाला सांगितलं होतं की सर्क्युलर मोशनची एक कॅरेक्टरिस्टिक आहे की दॅट इज व्हॉट, इट इज द ॲक्सेलरेटेड मोशन. तर ॲक्सेलरेटेड मोशन म्हणल्यानंतर त्या प्रत्येक ज्या ठिकाणी मूव्ह होईल तो मूव्ह होत असताना प्रत्येक पॉईंटची एक डायरेक्शन वेगवेगळी असू शकते त्या ऑब्जेक्टची. अदरवाईज सर्क्युलर मोशनमध्ये मूव्ह होत असताना प्रत्येक पॉईंटची स्पीडसुद्धा वेगवेगळी असू शकते. तसंच त्या ठिकाणी आपण मूनची सांगतो. आता काय क्वेश्चन विचारलेत आपल्याला या ठिकाणी पहा, डू यू थिंक द सम
फोर्स इज कॉन्स्टंटली ॲक्टेड ऑन अ मून. आता आपल्याला ऑलरेडीच माहिती आहे काय, देर इज अ कॉन्स्टंटली ॲक्टेड ऑन अ मून विच फोर्स, दॅट इज वॉट सेंट्रिपिटल फोर्स. कारण कोणताही ऑब्जेक्ट जर सर्क्युलर मोशननं मूव्ह होत असेल एखाद्या, जसं आता या ठिकाणी मून हा अर्थच्या अराउंड मूव्ह होतो कशानं, सर्क्युलर मोशननं, तर जो फोर्स ॲक्ट आहे डायरेक्टिंग टुवर्ड द सेंटर, दॅट इज वॉट सेंट्रिपिटल फोर्स. परत एक क्वेश्चन विचारला पहा, व्हॉट मस्ट बी द डायरेक्शन ऑफ दिस फोर्स. म्हणजे या ठिकाणी जो फोर्स ॲक्ट व्हायला आहे तर त्याची डायरेक्शन कुठं असते. आता आपल्याला सर्वांनाच माहीत झाले की ज्यावेळेस फोर्स ॲक्ट होईल कुठं, एक मूनवर म्हणा, तर तो फोर्स कोणत्या साईडला ॲक्ट होईल, दॅट इज डायरेक्टिंग टुवर्ड द सेंटर. ओके, कारण त्याला कोणता फोर्स म्हणतो आपण, सेंट्रिपिटल फोर्स. पुढचा क्वेश्चन काय दिला पहा, हाऊ वूड इट्स मोशन हॅव बीन इफ नो सच फोर्स ॲक्टेड ऑन इट. म्हणजे जर त्या ठिकाणी सेंट्रिपिटल फोर्स ॲक्ट नसेल कोणावर, मूनवर, म्हणजे डायरेक्टिंग टुवर्ड द म्हणजे अर्थ, असा जो फोर्स ॲक्ट नसेल तर काय होईल. आता जसं तुम्हाला सांगितलं, जर सर्क्युलर मोशननं मून काय व्हायला, मूव्ह व्हायला कशाच्या अराउंड, अर्थच्या. जर त्या ठिकाणी जर सेंट्रिपिटल फोर्स ॲक्ट नसेल तर तो काय होईल, टँजेन्शियल डायरेक्शनमध्ये थ्रोन आउट होईल. म्हणजे या ठिकाणी काय, इफ देअर वॉज नो फोर्स ॲक्टिंग ऑन मून इट वूड हॅव मूव्ह अलॉंग द स्ट्रेट लाईन. म्हणजे कोणता, दॅट इज वॉट टँजेन्शियल पाथ. ओके, पुढचा काय क्वेश्चन दिला आहे पहा, डू द प्लॅनेट इन द सोलार सिस्टीम रिव्हॉल्व अराउंड द सन इन अ सिमिलर फॅशन. ओके, ऑब्वियसली आपण जसं सांगू शकतो, जसं मून हा अर्थच्या अराउंड ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळं काय होतो, मूव्ह होतो, तशाच प्रकारे डिफरंट प्लॅनेटसुद्धा काय होतात, सनच्या अलॉंग मूव्ह होत असतात एका स्पेशल ऑर्बिटमध्ये. त्या ठिकाणी प्रत्येक प्लॅनेट हा अराउंड द सन जर सांगायचं झालं तर दॅट इज मूव्ह इन इलिप्टिकल ऑर्बिट. तर हे सगळे जे प्लॅनेट आहेत ते कशाच्या अराउंड, सनच्या अराउंड कोणत्या ऑर्बिटमध्ये मूव्ह होत असतात, इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये. काय सांगितलं पुढं, इज सिमिलर फोर्स ॲक्टिंग ऑन देम, व्हॉट मस्ट बी द डायरेक्शन. म्हणजे त्या ठिकाणी अशाच प्रकारे फोर्स ॲक्ट होतो का आणि त्याची डायरेक्शन काय असते. ओके, तर काय सांगता येईल आपल्याला, द अदर प्लॅनेट रिव्हॉल्व अराउंड द सन इन द सिमिलर फॅशन. ओके, म्हणजे वेगवेगळे प्लॅनेट जर सनच्या अराउंड मूव्ह होत असतील की कशाच्या, सनच्या, ड्यू टू द सेंट्रिपिटल फोर्स एक्झर्टेड ऑन देम बाय द सन. म्हणजे त्या प्रत्येक प्लॅनेटवर कोण ॲक्ट करेल, सेंट्रिपिटल फोर्स हा सन ॲक्ट करेल. द डायरेक्शन ऑफ द फोर्स इज डायरेक्टिंग टुवर्ड द सेंटर. म्हणजे त्या ठिकाणी त्या प्रत्येक प्लॅनेटवर कोणीकडे ॲक्ट असतील ते सनकडं, म्हणजे कोणीकडे डायरेक्टिंग टुवर्ड द सन. ओके, अशा प्रकारे आपल्याला वरी हे सगळं जे सांगितलं याच्यावरून आपल्याला काय कळालं की मून आणि अर्थ आणि सन आणि प्लॅनेट या दोघांबद्दल आपण स्टडी केली. जसं मून हा अर्थच्या अराउंड मूव्ह होतो कशामुळं, दॅट इज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. म्हणजे त्या ठिकाणी आपण सेंट्रिपिटल फोर्स आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स घेऊन एक्सप्लेन केलं. तसंच आपण काय केलं, प्लॅनेट आणि सनला घेऊन, म्हणजे त्या ठिकाणी प्लॅनेट हे सनच्या अराउंड मूव्ह होतात आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळं सगळे प्लॅनेट एका ऑर्बिटमध्ये सनच्या अराउंड मूव्ह होतात. हे आपल्याला या ठिकाणी या पूर्ण ॲक्टिव्हिटीवरून सांगायचं होतं की काय दिले आणि कशा प्रकारे दिले. आता हे जर तुम्हाला पूर्ण समजलं नसेल तर माझे काही 12वीचे व्हिडिओज आहेत, याच आपल्या व्हिडिओच्या खालच्या लिंकमध्ये तुम्हाला सेंट्रिपिटल फोर्स, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन किंवा सर्क्युलर मोशनबद्दल डिटेलमध्ये दिलेले, तर ते तुम्ही पाहू शकता. म्हणजे जेणेकरून तुमचं जे या ठिकाणचं टँजेन्शियल काय किंवा लिनियर व्हेलॉसिटी काय किंवा जे सर्क्युलर मोशन काय हे डिटेल तुमचं क्लिअर होईल.